भाऊ एक अत्यंत उमदा व्यक्तिमत्व आहे, उद्योजक आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेकांनी उद्योग करावेत, अनेकांनी धंदे उभे करावेत असं ते व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना अत्यंत अंतःकरणापासून आणि खूप मोठमोठ्या आकाशा एवढ्या शुभेच्छा देतो. आणि त्यांचं पुढचं आयुष्य सगळं अशाच पद्धतीनं धूमधडाक्यात आणि उद्योग समूहामध्ये जावं आणि त्यांचा आदर्श घेऊन आपल्या तरुणांनी सुद्धा आपलं आयुष्य घडवावं अशी मी भगवान बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो. बाबासाहेब भरपुरे आणि सुनील देहाडे अशी सगळी मंडळी आहे. आणि आम्ही सगळ्यांनी भाऊला अत्यंत मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी विजूभाऊ मगरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आपले मित्रमंडळ आमचे माजी विरोधी पक्ष नेते मिलिंद दाभाडे, माजी नगरसेवक गौतम भाऊ लांडगे, गौतम भाऊ खरात, नंदूभाऊ बनकर, संतोष भिंगारे, राजू प्रधान हे सर्व मित्रमंडळी आलेले यांना भेटण्यासाठी. चळवळीतील युवा नेते, अतिशय लोकप्रिय असे कार्यकर्ते विजयजी मगरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्त आमचा सगळा मित्र परिवार, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कनिष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. मी नंदनवन कॉलनी या परिसराचा नगरसेवक म्हणून माझ्या संपूर्ण वार्डाच्या वतीने आणि दाभाडे परिवाराच्या वतीने विजय भाऊ मगरे यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या ज्या ज्या संकल्पना आहे भविष्यामध्ये त्या सर्व पूर्ण होतील अशी भगवान बुद्धाचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. सर्व आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. यामध्ये आमचे राजू प्रधान आहेत, अनिल भिंगारेजी आहेत, गौतम लांडगे, संतोष भिंगारे, राजू भालेराव, मुकुल निकालजे, जयपाल, नंदू बनकर, गौतम खरात नाही ते नाही सगळे आलेले आहेत. या सगळ्यांच्या वतीने मी एकदा ज्ञानेश्वर भाऊ खरात आणि सगळे पत्रकार बांधव सगळे तुमचंही मी या ठिकाणी मगरे परिवाराच्या वतीने किंवा मित्रमंडळाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो की आपण त्यांच्या वाढदिवसाचा एक सुनेरी असा क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपतात. त्याबद्दल आपले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष विजू मामा मगरे, अनेक यशस्वी उद्योजक यांचा जन्मदिवस आहे. मोठ्या थाटामध्ये प्रत्येक सालावादाप्रमाणे आपल्या या परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये साजरा केला जातो. आणि विजय मामा मगरे यांच्याबद्दल सांगायचं ठरलं तर एक यशस्वी उद्योजक आहेच, परंतु समाजातील सगळ्या घटकाला सोबत घेऊन चालणारे आणि विशेष करून धार्मिक वृत्तीचे असलेले म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाने दाखवलेला मार्ग, त्यांचे सर्व अन्वयी जे भंती असते त्यांचे सर्वांचं सगळ्या ठिकाणी जिथे जे कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमात ते जाऊन जातात. त्यांना सर्व प्रकारे मदत करतात. पण समाजातील एक असे विशिष्ट आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे विजय मगरे यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं आरोग्यदायी चांगलं जावं अशी तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रार्थना. आज या ठिकाणी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे मी भीमशक्तीचा उल्लेख करणार नाही. क्रीम ऑफ दी सोसायटी ज्याला आपण म्हणतो, तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज समाजाच्या सर्व स्तरातील लोक या ठिकाणी सर्व पक्षातले वेगवेगळ्या ठिकाणचे या ठिकाणी दरवर्षी विजूभाऊला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. आणि हा कार्यक्रम माझ्या हिशोबाने मला असं वाटतं की अहोरात्र सातत्यानं 100 वर्षाचं आयुष्य होईपर्यंत विजूभाऊचं चालत राहावं ही माझी एक सदिच्छा आहे. विजूभाऊच्या बाबतीत सांगण्यासारखं म्हणजे एकच महत्वाचं आहे की विजूभाऊ हा पक्षविरहित, धर्मविरहित अशा पद्धतीनं वागणारा, समोपचारानं समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारा, सतत हसमुख राहणारा
आणि जे जे रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, हा जो तुकारामाचा अभंग आहे, त्याला सार्थ ठरवणारा, त्यांना मदत करणारा, वाढदिवस म्हणून नाही बोलत मी, कारण वाढदिवसात चांगलंच बोलावं असं एक कन्सेप्ट असते, पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की सतत या पद्धतीने या प्रवृत्तीनं वागणारा विजय मगरे हा आहे. समाजामध्ये असे पण कार्यकर्ते आता काळाच्या ओघामध्ये निर्माण होत राहिले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून मी सर्वांच्या वतीनं विजयभाऊ मगरे यांना सुख समृद्धी लाभो, म्हणजे आता जे आहे तिच्यापेक्षा आणखी दुप्पट हो, आणि त्या सुख समृद्धीचा लाभ समाजातल्या वंचित घटकाला मिळो. आजही त्यांच्याकडे 150 लोक जे काम करतात त्याच्यामध्ये वृद्धी व्हावी, आणखी 200-500 समाजातल्या लोकांना रोजगार मिळावं, यासाठी त्यांना निरोगी सुदृढ आयुष्य लाभावं ही एक अपेक्षा, मंगल कामना व्यक्त करून मी माझ्या वतीनं अगोदर तर दिल्याच आहेत, आता आपल्या समोर पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. आज जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विजूभाऊ मगरे आज यांचा खऱ्या अर्थानं या चौक्या गावामध्ये आज गेल्या त्याचं नियोजन 8-15 दिवसापासून चालू होतं आणि पूर्ण तालुका प्रमुखाला सांगून भाऊनं नेहमीप्रमाणे आपण सर्व कार्यकर्ते घेऊन तालुका प्रमुखानं आपण या ठिकाणी यावं आणि मी आपण सर्वांच्या वतीनं विजूभाऊंना आप जिओ हजारो साल या ठिकाणी या म्हणीप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेहमी धुई घालणार भाऊला मी अशी इच्छा व्यक्त करतो सर्वांच्या वतीनं की या ठिकाणी भाऊ येत्या पुढे लोकसभेमध्ये आपण खासदार व्हावं, आमच्या सर्व तालुका प्रमुखांची देखील इच्छा राहील आणि आम्ही नेहमी आपल्या बाबतीत घराणे देखील करणार आहोत. या ठिकाणी एवढं बोलून मी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी प्रार्थना करतो की भाऊंना दीर्घ आयुष्य, सुख समृद्धी आणि सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका प्रमुख खुलताबादचे फकीररावजी भालेराव, औरंगाबादचे राहुलजी मस्के, गंगापूरचे बाबासाहेबजी भरपुरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे त्यांच्या संघ आलेले सर्व कार्यकर्ते आणि मी कन्नड तालुक्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका प्रमुख संदीप सातदिवे भाऊंना या ठिकाणी आमच्या संकल्पनेतून निघालेले निवेदन या ठिकाणी मला सर्वांनी या ठिकाणी हे केलं, पण मी म्हणलं आपण कुठेतरी आपलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची एक बांधिलकी आणि भाऊची नेहमी सतत प्रेम, भाऊ नेहमी आम्हाला भावासारखं जीव लावतात, म्हणून त्या ठिकाणी मी भाऊंना आपल्या सर्वांच्या संकल्पनेतून भाऊ आमची छोटीशा गरिबाची आपण भेट ती स्वीकार करावं आणि आपण तो ड्रेस देखील आपण घालावा अशी देखील आमची इच्छा आहे. मित्र, खरोखरच दरवर्षी श्रावणाच्या महिन्यामध्ये सगळीकडे सृष्टीवरती एक आनंदाचं वातावरण अवतरलेलं असतं आणि अशा एक आनंदाच्या वातावरणामध्ये निसर्गरम्य ठिकाणी प्रत्येक वर्षी विजूभाऊ या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करतात. वाढदिवस एक निमित्त आहे, पण त्या निमित्तानं विजूभाऊच्या वाढदिवसाच्या दिवशी मला विशेष एक गोष्ट जी जाणवते प्रकर्षाने ते अशी दौलत दादा की इंटेलेक्च्युअल, इकॉनॉमिकल, सोशली, रेव्होल्युशनरी या साऱ्या फील्डमध्ये काम करणारे जो कार्यकर्ता आहे, या सारेचे सारे कार्यकर्ते वर्षाला एकदा विजूभाऊच्या वाढदिवसाने एकत्र येतात. ही माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. विजूभाऊ सकाळी उठल्यापासून तो झोपेपर्यंत जो काही काळ असतो तो जागा असतात, दिवसभर सतत हसतमुख आणि माणसाला जोडण्याचं काम तो करतो. म्हणून प्रत्येक वर्षी या वाढदिवसाला संख्या ही वाढत चाललेली, ही संख्या आणखी लाखोमध्ये जावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्या साऱ्या लाखो लोकांचं प्रेम घेण्यासाठी सतत दरवर्षी तुमच्यामध्ये ऊर्जा. आपल्या सर्वांचे लाडके मित्र
विजयजी मगरे यांचा दरवर्षीप्रमाणे वाढदिवसाचा जो कार्यक्रम नसून हा आपल्या सर्वांना एकत्रित आणण्याचा कार्यक्रम आहे। या ठिकाणी मी त्यांच्याबद्दल एवढी सदिच्छा व्यक्त करेन की भगवान गौतम बुद्धाने त्यांना असंच निरोप द्यावं व मी माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या वतीने मी त्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो व आरोग्यमय पक्षाचे जिल्हाध्यक्ष डबल उद्योगपती विजयभाई मगरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी औरंगाबाद जिल्हा आहे। खऱ्या अर्थाने विजयभाई बद्दल बोलायचं म्हणलं म्हणजे आता सांगले छोटा कार्यकर्ता शाखा अध्यक्ष बसून आज एवढ्या मोठ्या पदावर जाणं आणि विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बँकेच्या संचालकपदी सुद्धा ते आहेत। सूतगिरणी आणि त्याचप्रमाणे आपलं औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून 2 कंपन्या आणि 200-300 म्हणजे समाज बांधवांना एक नोकरी देत होते। एवढा प्रचंड मोठे उद्योगाचं पाऊल त्यांनी टाकलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आमचे आठवले साहेबांचे अत्यंत लाडके आणि अत्यंत राठोले साहेब या आमच्या कार्यकाळात विजूभाईला जीव लावणारे आणि नेहमी वाढदिवस असला कोणत्या राहिले का आठवतं मुद्दामून फोन करतात की विजू तुझं काय चाललं वाढदिवस तुला हार्दिक शुभेच्छा। त्यामुळे आमच्या सर्वांच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आमचे विजयभाई मगरे यांना हार्दिक वाढदिवस शुभेच्छा आणि त्यांना चांगलं आयुष्य लाभो आणि 100 वर्ष जगो अशी आम्ही शुभेच्छा।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.